येस, कुणी सांगते मला सब क्वेरी म्हणजे काय? एनीवन? व्हॉट इज सब क्वेरी? येस. सर सब क्वेरी मीन्स एक क्वेरी असणार, त्यामध्ये एक अजून एक क्वेरी असणार, सो राईट, सब क्वेरी दॅट मीन्स इज कॉल्ड क्वेरी सब क्वेरी. इनसाइड अनदर क्वेरी, राईट. सो सब क्वेरी आपण किती वेजनी राईट करू शकतो? 3 ways. 3 वेजनी. सब क्वेरी इनसाइड फ्रॉम क्लॉज, सब क्वेरी इनसाइड वेअर क्लॉज, सब क्वेरी इनसाइड सिलेक्ट क्लॉज. ओके. सब क्वेरी मध्ये दोन पार्ट असतात, एक इनर क्वेरी असते, एक आउटर क्वेरी असते. सगळ्यात स्टार्टिंगला Outer कोणती query. क्वेरी रन होते? Inner query. इनर क्वेरी रन होती, राईट. इनर. देन सब क्वेरीचे काही टाइप्स आहे. ओके. इनर क्वेरीच्या आउटपुट अकॉर्डिंग सब क्वेरीचे काही टाइप्स आहे. कोणते कोणते? Single row subquery, Single row subquery, multiple row multiple subquery, राईट. nested, correlated subquery, scalar subquery, and nested subquery. राईट. सिंगल रो सब क्वेरी, मल्टिपल रो सब क्वेरी, स्केलर सब क्वेरी, कोरिलेटेड सब क्वेरी अँड नेस्टेड सब क्वेरी. ठीक आहे. आता बघा, त्यामधून आपण वेअर क्लॉज म्हणजे सब क्वेरी इनसाइड वेअर क्लॉज हे बघितलंय. आता सब क्वेरी इनसाइड फ्रॉम क्लॉज आणि सिलेक्ट क्लॉज हे जसं आपण नेक्स्ट टॉपिक बघू आता, स्टोअर प्रोसिजर फंक्शन, त्यानंतर विंडो फंक्शन्स वगैरे, त्यामध्ये आपले ते टॉपिक कव्हर होऊन जातील. ठीक आहे. ओके. सो आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपला स्टोअर प्रोसिजर. ओके. एक मिनिट. टॉपिकचं नाव आहे स्टोअर रुटीन. त्यामध्ये दोन टाईप आहे. फर्स्ट वन इज स्टोअर प्रोसिजर and second one is stored function. Okay, so one by one आपण बघू. फर्स्ट इज स्टोअर्ड प्रोसिजर. यस, कुणी सांगताय मला स्टोअर्ड प्रोसिजर काय? सिंपल. एसक्यूएल थोड्या वेळ विसरून जा. या वर्डचा मिनिंग काय? स्टोअर्ड प्रोसिजरचा मिनिंग काय? स्टोअर करून ठेवतो तो. ओके, स्टोअर करतोय. ठीक आहे. स्टोअर करणं म्हणजे काय? स्टोअरचा मिनिंग सांगा मला. स्टोअर करणं म्हणजे साठवून ठेवणे. ठीक आहे, साठवून ठेवणे. आणि प्रोसिजर, प्रोसिजरचा मिनिंग काय? एखादी प्रोसिजर असते, तो स्टोअर करून साठवून ठेवते तो. प्रोसिजर म्हणजे एखादी प्रोसेस किंवा मग स्टेप. ओके. सपोज तुम्हाला एक काहीतरी वर्क करायचंय, ते वर्क कम्प्लीट करण्यासाठी काहीतरी स्टेप असतील, त्यालाच प्रोसिजर म्हणतो ना आपण. जसं सायन्स लॅब मध्ये आपल्याकडे ते एक बुक असायचं, प्रॅक्टिकल बुक, त्यामध्ये प्रोसिजर असती, राईट. येस. सो प्रोसिजर म्हणजे काय? येस. वर्क कोणतं पण कम्प्लीट करण्यासाठी ज्या ज्या स्टेप असतील, ओके, त्याला आपण प्रोसिजर म्हणतो. सिंपल एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर, चहा कॉफी पिताय सगळे, राईट? येस सर. सर्वजण पितात चहा आणि कॉफी. येस सर. येस. ओके. सो चहा बनवण्याची काय प्रोसिजर आहे, किंवा कॉफी बनवायची आहे, तर प्रोसिजर काय आहे त्यासाठी? कसं चहा कसा बनवतो? पाणी, आधी पाणी, मग पाणी, चहा पावडर, दूध. चहा आपलं साखर, मग मग त्यासाठी एक प्रोसेस ठरलेली आहे, राईट. पण त्याच Yes. प्रोसेसला काय केलंय, फक्त एका ठिकाणी स्टोअर करून ठेवलंय आणि एक टी मेकर आणि कॉफी मेकरचं एक मशीन बनवलंय. आठवतं? हो. तुम्ही आता कॅफेत गेला, कुठं हॉटेलमध्ये गेला, तर एक Yes. मशीन असतं, त्यामध्ये फक्त आता किती कप तुम्हाला कॉफी पाहिजे, त्यामध्ये फक्त मशीन मध्ये सेट करायचं, ऑटोमॅटिकली कॉफी रेडी होती. ओके. सो सेम प्रोसिजर, स्टोअर प्रोसिजरचा मिनिंग काय? आतापर्यंत आपण एसक्यूएल च्या क्वेरी राईट करत आलोय, राईट. आता मला जर सपोज एखाद्या एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची, इच एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची, आपण काय क्वेरी राईट करणार? यूज एम्प्लॉईज. त्यानंतर इच एम्प्लॉयची मला ॲव्हरेज सॅलरी पाहिजे. आउटपुट मध्ये मला फक्त दोन कॉलम पाहिजे, एम्प्लॉय नंबर आणि ॲव्हरेज सॅलरी. सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, कॉमा, ॲव्हरेज सॅलरी Average salary
ॲव्हरेज As From average salary. salary. As From average salary from average सॅलरीज. salaries. salaries. ओके. देन प्रॅक्टिस करत नाही का तुम्ही? त्यानंतर ग्रुप बाय येणार. मला इच एम्प्लॉयची सॅलरी फाइंड करायची, Group ॲव्हरेज by सॅलरी, each employee. Hmm. राईट. बट आता ही सेम क्वेरी आपण आधी पण राईट केली होती, राईट. परत मला आता ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची होती, म्हणून मला परत ही क्वेरी राईट करावं लागली. सो मी असं करू शकतो का, जर सपोज एक क्वेरी असेल, ओके, जर त्या क्वेरीचा यूज मला मल्टिपल टाइम्स होत असेल तर त्या क्वेरीला मी कुठंतरी सेव्ह करून ठेवी, आणि मग मला फक्त जेव्हा त्या क्वेरीची गरज असेल मी त्या क्वेरीला फक्त रन करणार, राईट. त्यालाच काय म्हणतात, स्टोअर प्रोसिजर. ठीक आहे. आता स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय, एक क्वेरी आपण राईट करणार, त्या क्वेरीला आपण एका ठिकाणी स्टोअर करून ठेवणार, आणि जेव्हा पण आपल्याला त्या क्वेरीची गरज असेल, त्या आउटपुटची गरज असेल, आपण त्या क्वेरीला फक्त रन करणार आहे. हे क्लिअर आहे? स्टोअर प्रोसिजर समजतंय काय? Okay. Yes, sir. म्हणजे आता मला सपोज आपण ही क्वेरी राईट केली, सपोज नेक्स्ट मंथ मध्ये मला परत ॲव्हरेज सॅलरी ऑफ इच एम्प्लॉय फाइंड करायचं. मी काय करणार, ह्या क्वेरीला मी कुठेतरी स्टोअर करून ठेवलेलं असणार, फक्त मी त्या क्वेरीला रन करणार, परत मी ती क्वेरी राईट करत नाही बसणार. माझा टाइम सेव्ह होतोय ना, राईट. Yes, sir. सब क्वेरी, Yes, sir. सॉरी सब क्वेरी नाही, स्टोअर प्रोसिजरचं सिंटॅक्स बघा. ठीक आहे. जसं आपण टेबल क्रिएट करतो, डेटाबेस क्रिएट केला, तसं मला आता काय करायचंय, प्रोसिजर क्रिएट करायची. तर काय सिंटॅक्स आहे, क्रिएट प्रोसिजर, क्रिएट टेबल, टेबल नेम. सो क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजर नेम, एक प्रोसिजर नाव देऊ. स्टार्टिंगला सपोज मी EMP1000, ठीक आहे, एक EMP1000 प्रोसिजर नाव दिलंय. त्यानंतर मी ओपन क्लोज ब्रॅकेट पॅरेंथेसिस देतोय. ठीक आहे. इथं तुम्ही प्रोसिजरचं नाव काही पण घेऊ शकता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? Okay. Yes, sir. प्रोसिजर, प्रोसिजर नेम, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, देन बिगिन अँड एंड ब्लॉक. ठीक आहे. यामध्ये बिगिन म्हणजे काय, इथून क्वेरी स्टार्ट होणार, एंड म्हणजे काय, इथं क्वेरी एंड होणार. Okay. ठीक आहे. यामध्ये तुमची क्वेरी, आपण जे पण आतापर्यंत सिलेक्टच्या क्वेरीज राईट करत होतो ते तुम्ही आता बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये राईट करा. ठीक आहे. क्लिअर आहे? नाव Okay. Yes, sir. वरती मी करतोय डिलिमिटर $, खाली डिलिमिटर सेमिकॉलन. हा सिंटॅक्स आहे. प्रत्येक प्रोसिजर क्रिएट करताना तुम्हाला ह्या 5 लाईन्स राईट करायचे, आणि फक्त तुम्ही काय चेंज होत जाणार, प्रोसिजरचं नाव चेंज होत जाणार, आणि बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये जी क्वेरी येईल ती चेंज होत जाणार. बाकी हे बाकी सेम तुम्हाला सगळं राईट करायचं. आता डिलिमिटर काय ते समजून घ्या. आपण प्रत्येक क्वेरीच्या एंडला सेमिकोलन देतोय, Yes. याला काय म्हणतात, डिलिमिटर. आता प्रोसिजर मध्ये आपण काय करतोय बघा, मी 7 to 9 ह्या लाईन पासून मी काय केलंय, डिलिमिटर चेंज करतोय, आणि काय केलंय मी, $, केलंय, राईट. आणि तो $, मी इथं एंड करतोय. ओके. म्हणजे ह्या लाईन पासून खाली माझा डिलिमिटर काय होता, $, आणि मी इथं परत डिलिमिटर चेंज केलाय आणि सेमिकॉलन केलाय, म्हणजे इथपासून खाली मी परत आता सेमिकॉलन यूज करू शकतो. ठीक आहे. आता हे का असं करता, तर स्टार्टिंगला फक्त, आता जस्ट आज बेसिक बघतोय आपण, जेव्हा आपण स्टोअर फंक्शन किंवा मग बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये जेव्हा मल्टिपल क्वेरी राईट करू ना, त्यावेळेस तुम्हाला त्याचं मिनिंग समजेल. ठीक आहे. त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेल ते. आत्ता फक्त लक्षात ठेवा, सिंटॅक्स काय, डिलिमिटर $, क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नाव, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, देन बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये आपली क्वेरी येणार, एंड करताना आपण $, ला पण एंड करतोय. ठीक आहे. देन डिलिमिटर सेमिकॉलन. यामध्ये काही डाऊट आहे कोणाला? No, sir. ओके. Agree. ह्या लाईन सर्व तुम्ही कोणती पण प्रोसिजर क्रिएट करा, फक्त प्रोसिजरचं नाव चेंज होईल, बाकी हे सर्व तसं आहे तसंच राहील, ॲज इट इज. आता यामध्ये फक्त तुम्हाला काय क्वेरी राईट करायची ती इथे येणार. सपोज फॉर एक्झाम्पल मला एम्प्लॉईज टेबल मधले फर्स्ट 1000 एम्प्लॉय पाहिजे, कसं करणार, क्वेरी सांगा. एम्प्लॉईज टेबल मधले फर्स्ट 1000 एम्प्लॉईज कसे एक्स्ट्रॅक्ट करणार,
Select employee from सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. तुम्ही प्रॅक्टिस करत नाही हा. तुम्ही मग परत मला म्हणता की हे डबल डबल एक्सप्लेन करा. तुम्ही प्रॅक्टिस जर नसन करत ना तर काही समजणार नाही. एकदम सिंपल क्वेरी आहे. एम्प्लॉईज टेबल मधून फर्स्ट स्टार्टिंगचे 1000 एम्प्लॉईज कसे एक्सट्रॅक्ट करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज लिमिट 1000. Select star limits sir 100. limit 100 limit 1000. 100 नाही 1000 येणार ना. लिमिट 1000. ओके क्लिअर आहे. मी क्वेरी फक्त बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये राईट केली. आता मी काय करतोय, क्वेरीला रन करतोय. बघा इथं कंट्रोल एंटर झालंय. क्रिएट प्रोसिजर. आणि आता मी स्कीमा सेक्शन मध्ये जर रिफ्रेश करतोय तर बघा एम्प्लॉईज डेटाबेस मध्ये इथं स्टोअर प्रोसिजर एक ऑप्शन आहे. जसं टेबलचा एक आहे, व्ह्यूजचा एक आहे, तसं स्टोअर प्रोसिजर मध्ये बघा. ओके आपण क्रिएट केलेली प्रोसिजर आली आहे. आता ह्या प्रोसिजरचं आउटपुट कसं बघायचं? आउटपुट बघण्यासाठी बघा कॉल प्रोसिजर नेम. प्रोसिजरचं नाव काय? EMP 1000 ओपन क्लोज पॅरेंथेसिस सेमिकोलॉन. आणि मी ह्या क्वेरीला रन करतोय तर बघा आउटपुट येतंय त्या प्रोसिजरचं. क्लिअर आहे. आता मला 1 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर जरी गरज पडली ना पहिल्या 1000 एम्प्लॉईज एक्स्ट्रॅक्ट करायची तर मला ही क्वेरी राईट करायची गरज नाही. मी फक्त काय करणार, सपोज 1 मंथ नंतर मला जर परत फर्स्ट 1000 एम्प्लॉईज राहिले, मी फक्त करणार कॉल EMP 1000 हे नाव आहे प्रोसिजरचं, ओपन क्लोज पॅरेंथेसिस, एवढंच राईट करणार फक्त रन करणार. येस सर मग कॉल EMP 200 केला तर ते 200च रिटाईल ना फक्त, की वरती पूर्ण प्रोसेस करावी लागेल परत क्रिएट प्रोसिजर 1000? ओके परेश, क्वेश्चन तुमचा जेन्युइन आहे का मला एक सांगा. तुम्ही काय म्हणता इथं कॉल EMP इथं किती 2000 केल्यावर 2000 रेकॉर्ड यायला पाहिजे राईट? नाही 200. ओके 200 केल्यावर रेकॉर्ड 200 यायला पाहिजे. ओके ऑनलाईन मध्ये किती जणांना वाटतं इथं 200 जर केलं तर मी 200 रेकॉर्ड येईल? हो सर. ओके का बरं नाही? काय करावं लागेल मला 200 रेकॉर्ड येण्यासाठी? वरती पूर्ण क्वेरी करावं लागेल. क्रिएट करावं लागेल सर. क्रिएट प्रोसिजर करावं लागेल सर. मला फक्त इथं मी लिमिट करेन ना, लिमिट 200 करेन लिमिट मध्ये चेंज करावं लागेल. आणि मग ओके लिमिट जरी 200 केलं तर ही क्वेरी रन नाही होऊ शकत, कारण की प्रोसिजरचं हे नाव आहे, ह्या नावाची ऑलरेडी एक Procedure प्रोसिजर क्रिएट आहे. मला इथं नाव पण चेंज करावं आणि एखादं काहीतरी नाव द्या. ओके इथं नाव चेंज करावं किंवा मी 200 नाव घेतो इथं पण एखादं मिनिंगफुल नाव ना, EMP 200 राईट. आणि आता जर मी ही क्वेरी रन करतोय, बघा क्वेरी रन झाली, रिफ्रेश करतोय EMP 200 आणि आता जर मी रन केलंय तर फर्स्ट 200 रेकॉर्ड यायचे. क्लिअर आहे. ओके येस सर. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला आउटपुट मध्ये एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम and total salary of each employee यासाठी कशी क्वेरी राईट करणार? ह्या क्वेश्चन साठी मला क्वेरी सांगा काय राईट करणार? Select employee number, first name, last name. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट एक नेम, जण लास्ट सांगा नेम. कोणीतरी, एक जण First, सांगा. last name, ओके सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, फर्स्ट first name, लास्ट नेम, फर्स्ट Last नेम, name. लास्ट नेम, sum टोटल सॅलरी Sum. फाइंड करायची salary, Salary. total as total salary. as total salary. राईट As total salary. टोटल सॅलरी, देन Group by each employee. From is फ्रॉम येणार ना, सिक्वेन्स विसरला का? सिलेक्ट नंतर फ्रॉम येतो ना. फ्रॉम सॅलरीज. from salary. सॅलरीज, देन वेअर साठी कंडिशन आहे का? नाही. नाही ग्रुप बाय येणार. ग्रुप बाय each employee. ग्रुप Right. बाय Employee number. एम्प्लॉय. Employee number. करावं लागणार आहे. EMP सिरियस Employee number. प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. ओके काय चुकलंय या क्वेरी मध्ये? कोणी सांगतंय? बोला बरं. ह्या क्वेरी मध्ये काय रॉंग आहे? हे प्रोसिजर लिहावं लागेल सर. प्रोसिजरचा काय संबंध आहे? आपण याआधी पण ह्या क्वेरी सिंपल रन केलेलं, राईट केली होती ह्या क्वेश्चन साठी क्वेरी. मला फक्त क्वेरी लिहायची, प्रोसिजर विसरून जा थोड्या वेळ तुम्ही.
मला एकदा क्वेरी तर आली पाहिजे त्याची, नंतर मी त्या क्वेरीला कुठेतरी स्टोअर करेन ना प्रोसिजर मध्ये. ह्या क्वेरी मध्ये काय एरर आहे मला ते सांगा आधी. क्वेरी रन का नाही झाली माझी, बघा इथं एरर येतोय काहीतरी. एरर रीड करा काय. सर अननोन कॉलम फर्स्ट एम्प्लॉई हे नेम. सॅलरी फर्स्ट टाइम एम्प्लॉई कॉलम एम्प्लॉई टेबल मध्ये आणि आपण घेतोय सॅलरी. पण मग तर इथं एम्प्लॉय पाहिजे salary सर कुठे फ्रॉम आहे? त्याच्यामध्ये. एम्प्लॉई यायला पाहिजे ना सर. ठीक आहे, इथं रॉ फ्रॉम एम्प्लॉय एम्प्लॉय. पाहिजे. ओके, फ्रॉम एम्प्लॉय घेऊ. रन करतोय, एरर येतोय. आता अवघड आहे. बघा माझं काम फक्त तुम्हाला शिकवणं आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस करायची का नाही हे तुमच्या मनावर. आठवतंय का? क्वेश्चन रीड करा. कोणत्या टेबल मधून डेटा एक्सट्रॅक्ट करायचंय. बघा, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम एम्प्लॉईज टेबल मध्ये, राईट. टोटल सॅलरी पाहिजे ती सॅलरी टेबल मध्ये. म्हणजे एकापेक्षा जास्त टेबल मधून डेटा एक्सट्रॅक्ट करायचा असल्यावर काय करतो आपण, जॉईंट यूज Join. करतो. तर इथं जॉईंट यूज केलाय. पण हे दोन टेबल जॉईन करण्यासाठी त्या दोन्ही टेबल मध्ये कॉमन कॉलम आहे का कोणता, आहे एम्प्लॉय नंबर. सर त्याच्या बेसिसवर जॉईन केलंय. नंबर. सो हे असे क्वेश्चन तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा ना, की एका टेबल मधून डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे की मल्टिपल टेबल आहे. जर एकापेक्षा जास्त टेबल मधून डेटा एक्सट्रॅक्ट करायचा असेल तर जॉईंट यूज करावं लागेल. मग जे दोन टेबल जॉईन करायचे त्यामध्ये कॉमन कॉलम पाहिजे जॉईन करण्यासाठी, आणि तो आहे. मग जॉईन झाला. आता मी क्वेरी रन करतोय तरी पण एरर येतोय. आता काय एरर आहे सर ते कॉलम नेम ई राईट. डॉट एम्प्लॉय नंबर ई डॉट ईएमपी नंबर, डॉट ई डॉट फर्स्ट नेम, ई डॉट लास्ट नेम अँड एस डॉट सॅलरी. ओके, आता रन करतोय. आता पण एरर आहे काय सांगा पटकन. इथं फक्त मी एम्प्लॉय नंबर घेतलाय. ओके, इथं ई येणार, सॅलरीच यस. आता क्लिअर आहे का क्वेरी, समजतंय का. आता ह्याच क्वेरीला मला प्रोसिजर मध्ये स्टोअर करायचंय. ठीक आहे, आधी क्वेरीचं आउटपुट बघा. ओके, आलंय. प्रत्येक एम्प्लॉय त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्याची टोटल सॅलरी आली आहे, राईट. ग्रुप बाय केलंय आपण. नाव आता मला ह्या प्रोसिजरला काय, सॉरी ह्या क्वेरीला काय करायचंय, स्टोअर करून ठेवायचंय प्रोसिजर मध्ये. तर प्रोसिजरचं सिंटॅक्स काय, स्टार्टिंग काय करतो आपण, डिलिमिटर लिमिटर. डबल डॉलर, क्रिएट then प्रोसिजर. प्रोसिजर नेम. क्रिएट create प्रोसिजर प्रोसिजर. नेम. प्रोसिजर नेम काय आहे, टोटल सॅलरी. एम्प्लॉय. टोटल टोटल सॅलरी. सॅलरी घेऊ ना, कारण की इथं आपण टोटल सॅलरी फाईन केली. मिनिंगफुल नाव पाहिजे ना कधी पण. ओके, ओपन Yes, क्लोज sir. पॅरेंथेसिस. देन बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये आपली Begin. क्वेरी येणार. बिगिन खाली, एंड, एंड करताना डबल डॉलर एंड करायचे आणि डिलिमिटर लिमिटर. सेमी. सेमीकोलन. Delimiter. डिलिमिटर सेमीकोलन. आता बघा, इथं मी तुम्हाला, ठीक आहे क्वेरी समजली. आपण मी फक्त क्वेरी राईट केली होती, त्यानंतर मी वरती डिलिमिटर, क्रिएट प्रोसिजर, बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये त्या क्वेरीला घेतलंय आणि खाली परत एंड केलंय. ओके, आणि परत डिलिमिटर काय घेतलंय मी, सेमीकॉलन. आता इथं लक्ष द्या, जर मी हे डिलिमिटर डबल डॉलर नसतं राईट केलं ना, तर प्रोसिजरने काय केलं असतं, ही क्वेरी इथं रन केली असती आणि डायरेक्ट प्रोसिजर इथून म्हणजे सॉफ्टवेअर डायरेक्ट ह्या क्वेरी नंतर बाहेर आला असतं. पण आपण बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये ना इथं मल्टिपल क्वेरीज राईट करू शकतो. जसं मी एक क्वेरी राईट केली, आणखी एक करू शकतो, सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम समथिंग काहीतरी. म्हणजे इथं तुम्ही मल्टिपल क्वेरीज राईट करू शकता. ठीक आहे, आता मी इथं मल्टिपल क्वेरी राईट केली. आणि जर तुम्ही हे डिलिमिटर काढून टाकताय, ठीक आहे, तुम्ही जर हे राईट नाही केलंय, मेन्शन नाही केलंय, तर सॉफ्टवेअर काय करण, फर्स्ट क्वेरी रन करण, त्याला इथं सेमीकॉलन दिसन, तो डायरेक्ट काय करण, एंड ब्लॉकच्या बाहेर येऊन जाईल. ही नेक्स्ट क्वेरी रनच नाही करणार. सो आपण इथं हे डिलिमिटर का यूज केलंय, कारण की डबल डॉलरनी काय होतंय, जोपर्यंत सॉफ्टवेअरला एक अंडरस्टँड होतं, इथून डबल डॉलरनी क्वेरी स्टार्ट होती आणि जोपर्यंत ते एंड होत नाही तोपर्यंत क्वेरी संपणार. क्लिअर आहे. ओके. म्हणजे सॉफ्टवेअरला हे समजतंय की इथं क्वेरीचा एंड होतोय आणि इथून क्वेरी स्टार्ट होती. त्यामध्ये इथं तुम्ही मल्टिपल क्वेरीज लिहून त्याच्या लास्टला तुम्ही सेमीकोलन देऊ शकता. ओके, सो आपण आता रन करून बघू.
मी ह्या क्वेरीला रन करतो. ओके, प्रोसिजर क्रिएट झाली. चेक करू. येस, टोटल सॅलरी प्रोसिजर क्रिएट झाली. आता आउटपुट कसं चेक करणार? कॉल Call. टोटल सॅलरी. कॉल टोटल सॅलरी. क्लिअर आहे? हेच तुम्ही आउटपुट इथून पण येते बघा. इथं जर टोटल सॅलरी आहे ना, प्रोसिजरचं नाव टोटल सॅलरी आहे, त्याच्या पुढे हे दोन ऑप्शन आहेत. त्याच्यातल्या सेकंड ऑप्शनवर जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली ही क्वेरी राईट होऊन येते आणि इथं तुम्हाला ऑटोमॅटिक आउटपुट येईल बघा. ही क्वेरी मी नाही राईट केली, मी फक्त ह्या बटनवर क्लिक केलंय तर एक न्यू टॅब ओपन झाली आहे आणि त्यामध्ये आपण जी क्वेरी राईट करतो कॉल टोटल सॅलरी आणि बघा आउटपुट आलं. येस, क्लिअर आहे? ओके. येस, सेम क्वेरीला मला जर प्रोसिजरमध्ये स्टोअर करायचं ना, आणखी एक मेथड आहे सिम्पल. जर तुमच्या हे लक्षात राहत नसेल ना, डिलिमिटर, क्रिएट प्रोसिजर, नाव, परत हे सिंटॅक्स जर लक्षात राहत नसेल तर बघा सिम्पल काय करायचंय, स्टोअर प्रोसिजरवर मी इथं राईट क्लिक करतोय आणि इथं क्रिएटचं ऑप्शन येतं, दिसतं क्रिएट स्टोअर प्रोसिजर, त्यावर क्लिक करतोय Yes, sir. तर इथे एक नवीन पेज ओपन होतं. त्यामध्ये बघा क्रिएट प्रोसिजरला काय नाव द्यायचंय? सपोज मी एक नाव देतोय टोटल सॅलरी 2 करतोय आता, कारण की सेम नावाची प्रोसिजर परत क्रिएट होणार नाही. ठीक आहे, मी फक्त इथं नाव दिलंय. आता बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये मला काय पाहिजे? ही क्वेरी ना माझी, हिला स्टोअर करायचं. मी कॉपी पेस्ट करतोय. ठीक आहे, ओके. त्यानंतर मी हे बिगिन क्रिएट प्रोसिजर हे ऑलरेडी होतं, मी फक्त क्वेरी राईट केली आणि नाव दिलंय. त्यानंतर मी अप्लाय म्हणतोय तर बघा हे ऑटोमॅटिकली आलंय. डिलिमिटर, क्रिएट प्रोसिजर, खाली परत एंड, मी राईट नाही केलं, हे ऑटोमॅटिक आलंय आणि परत अप्लाय करतोय. ओके, सक्सेसफुल. फिनिश करतोय बघा, टोटल सॅलरी 2. ही प्रोसिजर ऑटोमॅटिक क्रिएट होणार. तुम्हाला सिंटॅक्स राईट करायची गरज नाही. आणि आता त्याचं आउटपुट चेक करायचं झालं फक्त त्याच्या समोर इथं एक ऑप्शन आहे रन साठी, त्याच्यावर जर मी क्लिक करतोय तर बघा आता इथं आउटपुट येईल त्या क्वेरीचं. समजलंय? Yes. दोन्ही टाइप्स कळाले, Yes, क्वेरीनी sir. कसं राईट करायचं आणि स्कीमा सेक्शन मधून कशी क्रिएट करायची प्रोसिजर. हो सर. Yes, sir. येस, तर ह्या टाइपला हे स्टोअर प्रोसिजर बघतोय, त्यामधला फर्स्ट पार्ट आहे हा ए, स्टोअर्ड प्रोसिजर विदाउट पॅरामीटर. स्टोअर प्रोसिजर मध्ये 3 पार्ट आहे, एक विदाउट पॅरामीटर, एक विथ इन पॅरामीटर आणि थर्ड आहे इन अँड आउट पॅरामीटर. ओके, तो फर्स्ट पार्ट क्लिअर आहे. ठीक आहे, आणखी एक क्वेश्चन बघायचा याच्यावर. Yes, sir. ओके, सो ठीक आहे, आता आपण एक प्रोसिजर क्रिएट केली. ठीक आहे, राईट. यामध्ये प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी फाइंड केली. पण आता ही प्रोसिजर काय आलंय, म्हणजे मला आता अशी एक प्रोसिजर क्रिएट करायची आहे, डायनॅमिक करायची. म्हणजे मी ज्या एम्प्लॉयचा नंबर त्या प्रोसिजर मध्ये दिन ना इनपुट, त्याच एम्प्लॉयची मला टोटल सॅलरी फाइंड झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला आउटपुट मध्ये एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी ऑफ एम्प्लॉय 10,001. चला क्वेरी सांगा मला या क्वेश्चन साठी काय येणार आहे. एकदम सिंपल बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे, फक्त मला क्वेरी सांगा काय. फाइंड काय करायचंय, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी. हे सिलेक्ट मध्ये येणार. क्वेरी सांगा पटकन. चला कसं. Select employee number, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर, first name, लॉस्ट नेम, sum of salary सम ऑफ सॅलरी as the total salary ॲज टोटल सॅलरी Salary, salary सुद्धा झालं. from salaries आणि s dot salaries येणार.
फ्रॉम सॅलरीज एस जॉईन करावं लागेल जॉईन हो एम्प्लॉईज ई ऑन ई डॉट EMP number EMP is number equal to S S dot dot EMP number then 000. group by okay group by employee number employee number limit लिमिट कसं येणार इथं लिमिट नाही Equal सॉरी to येईल सॉरी ना, sir? एम्प्लॉय नंबर आहे हा एम्प्लॉय नंबर ग्रुप बायच्या पुढे इज इक्वल टू Is equal to 10001. इथं वेअर 1. यस क्वेश्चन रीड करा परत बेसिक शिकवायचं का आता सर वेअर मध्ये ही कंडिशन येणार ना राईट कारण की कंडिशन आहे ना तर व्हेअर मध्ये येणार ना व्हेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल टू 10,001 ग्रुप बाय मध्ये आणि आपण असं कधी घेतलंय का आतापर्यंत ग्रुप बाय एम्प्लॉय नंबर 10,001 असं कधी केलंय आतापर्यंत नो नवीन शोध नका लावू काही जे आहे तेवढंच शिका जास्त एक्स्ट्रा आहे ना नवीन शोध नका लावू ठीक आहे क्वेश्चन रीड करा क्वेश्चन मध्ये कंडिशन आहे का आहे ना मला एम्प्लॉय नंबर 10,001 साठीच पाहिजे फक्त आन्सर आणि कोणत्या कॉलमवर कंडिशन आहे एम्प्लॉय नंबर कॉलमवर एम्प्लॉय नंबर कॉलम टेबल मध्ये प्रेझेंट आहे आपल्या राईट सो व्हेअर मध्ये येणार व्हेअर एम्प्लॉय नंबर इज इक्वल 10,001 ओके यामध्ये ओके इथं तुम्हाला मेन्शन करलो ई डॉट EMP नंबर ही क्वेरी समजली आहे सर्वांना कोणाला नाही समजली ही क्वेरी येस हँड रेज करा एकदा ही क्वेरी कोणाला नाही समजली बोला पटकन हॅलो सर आहे आता तुम्ही सांगितलेले कळले सर काय हो मग तेच ना यस नो बोला की पटकन मग समजली आहे सर्वांना येस सर सेम सेम क्वेरी आपण आता राईट केली होती वरती बघा ही ती सेम क्वेरी तुम्ही जर चेक केलं तर बघा ही आता राईट केलेली वरची क्वेरी होती यामध्ये काय होतंय सगळ्या ईच एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी सॉरी टोटल सॅलरी फाइंड होती यामध्ये पण टोटल सॅलरी फाइंड होणार आहे पण यामध्ये आउटपुट मध्ये फक्त एकाच एम्प्लॉयची येणार आहे कारण की मी व्हेअर मध्ये कंडिशन टाकली बघा याला जर रन करतोय मी सॉरी EMP नंबर सर ग्रुप बायला ई ग्रुप डॉट बाय नाही येणार ना सर यामध्ये ओके इथं बघा एकच रो आली आता जर हेच मला 10,002 साठी करायचं असेल तर परत सेम क्वेरी राईट करावं लागेल व्हेअर मध्ये काय ना 10,002 येस समजतंय sir. का मग मला आता काय करायचं एक प्रोसिजर क्रिएट करायची आहे त्यामध्ये बघा आता आपण एक प्रोसिजर क्रिएट केली ही प्रोसिजरला मी जर कॉल करतोय तर प्रोसिजर मला आउटपुट काय देणार आहे ईच एम्प्लॉयची टोटल सॅलरी देणार आहे त्यामध्ये एम्प्लॉय नंबर फर्स्ट नेम लास्ट नेम आणि त्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी आउटपुट मध्ये येते बरोबर बट मला आता अशी प्रोसिजर क्रिएट करायची मी ह्या प्रोसिजर मध्ये काय करेन प्रोसिजरला कॉल करताना फक्त सांगल की मला 10,001 ह्याच एम्प्लॉय नंबरची टोटल सॅलरी फाइंड करून दे तर त्याच एम्प्लॉयची येणार जर मी त्या प्रोसिजरला सांगितलं 10,010 एम्प्लॉय नंबर आहे तर त्याचीच टोटल सॅलरी फाइंड करून आली पाहिजे त्यासाठी कसं करणार बघा सेम परत प्रोसिजरचा काय सिंटॅक्स काय डिलिमिटर डबल डॉलर क्रिएट प्रोसिजर फॉर एक्झाम्पल EMP टोटल सॅलरी कोड ठीक आहे ओपन क्लोज पॅरेंथेसिस देन बिगिन एंड डबल डॉलर डिलिमिटर सेमीकॉलन आणि बिगिन आणि एंड मध्ये कोणती क्वेरी येणार ही क्वेरी ओके बट आता लक्ष द्या जर मी बिगिन आणि एंड ब्लॉक मध्ये ही क्वेरी स्टोअर करतोय तर ती दरवेळेस मला काय करणार एव्हरी टाइम मी जेव्हा ह्या क्वेरीला रन करेन ती मला फक्त 10,002 एम्प्लॉयची 10,002 टोटल साठी. सॅलरी देणार राईट
पण मला फक्त 10,002 साठी नकोय. मी इथं जो पण नंबर टाकन त्या नंबरसाठी आली पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल बघा. आता मी काय करतो, ह्या पॅरेंथेसिस मध्ये इन म्हणजे इनपुट देतोय P_EMP नंबर. सॉरी, इनपुट पॅरामीटर काय दिलंय मी P_EMP नंबर. म्हणजे EMP नंबर मी इनपुट पॅरामीटर दिला आणि हे P_ का घेतलंय, कारण की हे पॅरामीटर आहे म्हणून P_ घेतलंय. त्यानंतर त्याचा डेटा टाइप काय असणार आहे, इंट असेल ना, एम्प्लॉय इंटिजर. नंबरचा. यस. आणि ह्या क्वेरी मध्ये फक्त एक चेंज करतोय, व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू P_EMP नंबर. म्हणजे आता काय होईल, ह्या प्रोसिजरला मी रन केल्यानंतर जेव्हा पण ह्या प्रोसिजरचं मला आउटपुट पाहिजे असेल, त्या प्रोसिजरला मी कॉल करन आणि कॉल करताना इथे एक एम्प्लॉय नंबर टाकन आणि तो एम्प्लॉय नंबर क्वेरी रन होताना तो इथं कन्सिडर केला जाईल. कारण की बघा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेमच आहे. आता तुम्हाला आउटपुट दाखवतोय बघा. मी ह्या क्वेरीला रन करतोय, क्वेरी रन झाली. आता कॉल कसं करतो आपण प्रोसिजरला, आउटपुट कसं बघतो, कॉल EMP एम्प्लॉय टोटल सॅलरी ओपन ओपन क्लोज क्लोज ब्रॅकेट सॅलरी. आता तुम्हाला कोणत्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी बघायची सांगा. आउटपुट मध्ये मला आधी सांगा, आउटपुट मध्ये काय काय दिसणार आहे. सगळेच एम्प्लॉयची सॅलरी. गाईज आउटपुट मध्ये काय दिसणार आहे, आउटपुट मध्ये जे फर्स्ट दिसतं नेम आपण ते लास्ट नेम अँड सिलेक्ट मध्ये टोटल घेतो सॅलरी ना. सर. फक्त हे रीड करून फर्स्ट नेम लास्ट सांगायचंय नेम अँड तुम्हाला. टोटल सॅलरी. एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, टोटल सॅलरी. First आउटपुट name, मध्ये हे last 4 name. कॉलम येणार आहे. मग आता मला सांगा, तुम्हाला कोणत्या एम्प्लॉयची फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि टोटल सॅलरी बघायचंय. एक नंबर सांगा, एम्प्लॉय नंबर कोणता पण. 10,003. 10,003. सिम्पल, 10,003. मी इथं टाईप करतोय, क्वेरी रन करतोय, आलाय 10,003 ची. आता मला 10,010 ची काढायची असेल तर मला परत ही क्वेरी राईट करायची गरज नाही. मी फक्त काय करन, कॉल EMP टोटल सॅलरी 10,010. झाला ना, माझा टाइम सेव्ह झाला ना प्रोसिजर मुळे. येस सर. मला परत क्वेरी राईट करायची गरज आहे का. मी ही प्रोसिजर क्रिएट नव्हती केली आधी, इथं फक्त क्वेरी रन केली होती. तर मी इथं आधी ही 10,001 साठी केली होती. नंतर मला सेम क्वेरी परत राईट करावं लागली 10,002 साठी. बट आता मी त्या क्वेरीला प्रोसिजर मध्ये स्टोअर केलंय. मी फक्त काय करेल आता बघा, कॉल EMP टोटल सॅलरी. इथं मला ज्या एम्प्लॉयची टोटल सॅलरी बघायची तिचा नंबर टाका, त्या एम्प्लॉयचा, आणि रन. 11,000 एम्प्लॉय नंबर बघा, त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि त्याची टोटल सॅलरी. याला काय म्हणता, इनपुट पॅरामीटर. मी काय केलंय बघा, आधी आपण इथं ओपन क्लोज पॅरेंथेसिस मध्ये काय राईट करत होतो का, नाही राईट, म्हणून त्याला म्हणता विदाउट पॅरामीटर. हे काय, विथ इन पॅरामीटर. इनपुट देतोय ना आपण त्याला, आणि इनपुट काय देतोय मी, एम्प्लॉय नंबर इनपुट देतोय. इथं P_ का म्हणलंय, कारण की हे पॅरामीटर आहे, इनपुट पॅरामीटर. ठीक आहे, हे इनपुट दिलंय. आणि इनपुट किती आहे, पॅरामीटर किती मला ते सांगा. एकच आहे ना पॅरामीटर, एकच Single. पॅरामीटर आहे. मग इथं व्हेअर मध्ये एकच कंडिशन आहे ना, काय, जे पॅरामीटर आहे त्याला फक्त आपण कम्पेअर केलंय. EMP नंबर काय पाहिजे, P_EMP नंबर. म्हणजे इथं मी जो EMP नंबर टाकल तो EMP नंबर हा इथं कन्सिडर केला जाईल. आणि तीच कंडिशन आहे ना व्हेअर मध्ये, व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू 10,001, व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू 10,002. इथं जो आपण नंबर टाकतोय तो इथं व्हेअर मध्ये कन्सिडर केला जातोय कंडिशन साठी. समजतंय ओके. येस सर. आता कळतंय का हे हो काय. सर. मग आता ही क्वेरी डायनॅमिक झाली. आता तुम्ही इथं जो पण तुम्ही एम्प्लॉय नंबर टाकणार त्याच्यासाठी ती क्वेरी आउटपुट देईल आपल्याला. आता प्रत्येक वेळेस एम्प्लॉय नंबर चेंज करतोय म्हणून आपल्याला नवीन क्वेरी राईट करायची गरज आहे का, नाही. नवीन क्वेरीची गरज नाही ना. आपण फक्त आता व्हेअर मध्ये आता आपण जी प्रोसिजर क्रिएट केली आहे ती डायनॅमिक झाली आहे. मी फक्त Yes. जो पण एम्प्लॉय नंबर इनपुट पॅरामीटर देणार त्यासाठी मला ते आउटपुट देणार. येस, क्लिअर आहे. सर, आणि जर आपल्याला 1,000 टू 2,000 त्यामधले सॅलरी फाइंड करायची असेल टोटल सॅलरी. तर, हा येस, टोटल सॅलरी, तर हा. इथे कॉल मध्ये कसं येईल इथे, मग तुम्ही किती पॅरामीटर घेताय, मल्टिपल पॅरामीटर किती आहे, म्हणजे तुम्हाला किती पाहिजे, 1,000 टोटल 1,001, झाले. 1,002 आणि 1,003. सपोज या तिघांची सोबतच पाहिजे, राईट. येस येस. मग
तुम्ही एम्प्लॉय नंबर किती देताय इनपुट? 3 3 देणार आहे, मग इथं 3 घ्या ना. परत int 3 int int in ओके 3 p ओके अंडरस्कोर emp नंबर, सॉरी. मग असं तुम्हाला इथं तुम्ही जेवढे इनपुट पॅरामीटर आहे ना तेवढे तुम्हाला इथं इनपुट मेन्शन करावं लागेल, आणि इथं जेवढे पॅरामीटर असतील तेवढ्याच तुमच्या व्हेअर कंडिशन असतील. ठीक आहे. हे सर आपण मग उद्या, मल्टिपल येस, हे आपण बघणार आहे, हे उद्या बघू. जस्ट आता फक्त थोडं बेसिक बघितलंय. एक विदाउट पॅरामीटर झालं, एक इन पॅरामीटर झालं. ठीक आहे. उद्या आपण मल्टिपल पॅरामीटर बघणार आहे. हे क्लिअर आहे का मला ते सांगा आज. येस सर. यामध्ये काय डाऊट आहे? सर पण टास्क मधून समजेल कस काय की आपल्याला स्टोअर रुटीन मध्ये हे करायचंय? काय 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 क्रिएट प्रोसिजर मध्येच क्युरी रन करायचे, एकच काय समजेल आपल्याला टास्क हो, मधून? टास्क मधून मी तुम्हाला काय सांगितलं, प्रोसिजर कधी करणार त्याच्यासाठी तर ते एक्झाम्पल दिलं होतं ना चहाचं. जर एकच काम तुम्हाला रोज 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 तेच काम करायचंय, मग कशाला? ओके ओके. मला Yes, असं yes. ते मशीन तुझ्यावर कशाला डिपेंड आहे ना बनवतात? परेश. मशीन कशाला करणार? मशीन का बनवतोय आपण? म्हणजे ते मशीन काय करते, एकच काम सारखं सारखं तेच 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 करत राहणार आहे. त्याच्यासाठी काय केलं, एक मशीन बनवून ठेवलंय ना. त्याच्यासाठी म्हणजे ते एखादं यूज होण्यासाठी. राईट. म्हणजे आता मी काय करतोय, मला ही क्वेरी सारखी परत परत राईट करायची गरज नाही. ओके. मग तुम्ही प्रोसिजर कधी क्रिएट करणार? जर सपोज तुम्हाला असं वाटतंय की मला ही क्वेरी, एक जी क्वेरी आहे ती मला रोज चेक करावं लागते. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲमेझॉन कंपनीमध्ये वर्क करता. ठीक आहे. आणि ॲमेझॉनमध्ये तुमचं डेलीचं काम काय, तुम्हाला लॉग आउट तुम्ही जेव्हा करताय ऑफिसमधून जाता, आणि तुम्हाला चेक करायचं आहे की किती टोटल सेल झालाय. तुम्हाला रोज क्वेरी राईट करायची आहे, सम ऑफ सेल्स, राईट, टोटल सेल्स किती झालाय. त्याच्यापेक्षा काय, एक क्वेरी करून ठेवा प्रोसिजरमध्ये. जाताना फक्त रोज तुम्ही जेव्हा चेकआउट करता कंपनीतून, फक्त जायच्या आधी एक प्रोसिजरला कॉल करायचंय, ते आउटपुट देणार ना तुम्हाला. ओके. समजतंय का? येस. बघा, तुम्हाला प्रोसिजर दरवेळी चेंज करायची गरज नसते, ऑटोमॅटिकली अपडेट होत जाते. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो मी. ठीक आहे. मी एक डमी टेबल क्रिएट करतोय. फॉर एक्झाम्पल डमी टेबल कसा कॉपी करता तुम्हाला सांगितलंय मी, राईट. एक येस. क्रिएट टेबल टेबल, टेबल सॅलरी. मी सॅलरीज 2 नावाचं एक टेबल क्रिएट करतोय. येस. त्यामध्ये मी काय करतोय बघा, ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरी. एस डबल झालं. वेअर EMP नंबर इज इक्वल टू 10,001. 10,000. म्हणजे आता एक नवीन जो टेबल क्रिएट झालाय त्यामध्ये फक्त 10,001 चे रेकॉर्ड असतील. त्याचा डेटा बघायचा कसं करणार, इथं रिफ्रेश करतोय बघा, सॅलरी 2. हे थोडं फास्ट करतो, मला तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवायचंय फक्त. ओके. सिलेक्ट फ्रॉम सॅलरी. हे समजतंय ना मी काय करतोय. सॅलरी 2 मध्ये Yes, बघा, आता yes. हे रेकॉर्ड आले. किती रेकॉर्ड आहे? 17 रेकॉर्ड आहे. ठीक आहे. आता मी एक प्रोसिजर क्रिएट करतोय, मला टोटल सॅलरी बघायची 10,001 ची. मी प्रोसिजर मध्ये क्रिएट करून ठेवतो, डिलिमिटर $, क्रिएट प्रोसिजर, EMP सॅलरी करतो मी. ओके. इनपुट पॅरामीटर नाही घेत. ठीक आहे. बिगिन एंड डिलिमिटर सेमीकॉलन. ठीक आहे. त्यानंतर मला इथं काय फाइंड करायचं, सिलेक्ट एम्प्लॉय नंबर एक घेतोय, आणि दुसरं घेतोय सम ऑफ टोटल सॅलरी ॲज टोटल सॅलरी फ्रॉम सॅलरीज 2. ओके. आता जर मी ह्या क्वेरीला रन करतोय, ओके, क्वेरी रन झाली. कॉल कसं करणार, कॉल EMP सॅलरी, EMP सॅलरी 2. ओके, सॉरी सॉरी, EMP अननोन कॉलम टोटल सॅलरी, ओ सॉरी, इथं सॅलरी कॉलम आहे ना. आता मी ही प्रोसिजर मला डिलीट करावं लागेल. ओके, शिट.
ओके, बघा मी एक प्रोसिजर क्रिएट केली आहे राईट. त्यामध्ये काय करतोय मी टोटल सॅलरी फाइंड करतोय EMP नंबर 10,001 ची. कारण की 10,001 चीच का दाखवतोय, कारण की ह्या टेबलमध्ये फक्त 10,001 चाच डेटा आहे राईट. एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला हा मी एक डेटा बनवलाय. टोटल सॅलरी किती आहे लक्षात आहे आता, 12,81,612 आहे राईट. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त. किती व्हॅल्यू आहे, 12,81,612 लक्षात राहील. ओके. ओके, आता मी काय करतोय, माझ्याकडे जो सॅलरी 2 नावाचा टेबल आहे त्याच्यात एक नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करतो. इन्सर्ट इनटू सॅलरीज 2. व्हॅल्यूज मध्ये काय टाकतोय मी 10,001. ओके, सॅलरी किती टाकली 10 लाख. ठीक आहे 10 लाख. त्यानंतर फ्रॉम डेट घेतोय मी 2024-01-01. मला तुम्हाला एक्झाम्पल काय सांगायचं फक्त ते समजून घ्या. ठीक आहे, सॅलरी 2 मध्ये एक नवीन रेकॉर्ड इन्सर्ट झालंय. ओके, येस. प्रोसिजर मध्ये काही चेंज केलाय का, नाही. मी फक्त आता प्रोसिजरला परत कॉल करतो. कॉल EMP सॅलरी. व्हॅल्यू चेंज झाली का, टोटल सॅलरी 12,81,000 होती Yes, तर sir. 22,81,000. ओके. 22 लाख 10 लाख कुठून वाढले, त्या टेबल मध्ये 10 लाख एक्स्ट्रा सॅलरी ऍड केली ना मी. व्हॅल्यूज ऍड केल्या. मग ओके. ती व्हॅल्यू ऑटोमॅटिकली तर कसं काय ऍड झाली. ऑटो अपडेट होतो. प्रोसिजरचा यूज कळलाय का, जर तुमचा टेबल जरी तिथं ऑटोमॅटिक ऍड होत राहिलं तर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही प्रोसिजरला ज्या टाइमला तुम्ही प्रोसिजरला कॉल करताय ना त्या टाइमचं तुम्हाला व्हॅल्यू दाखवणार. ओके. जरी तुम्ही ही प्रोसिजर 1 महिना आधी क्रिएट केली असेल त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू येत होती सपोज 12,81,000. बट 1 महिन्यानंतर सपोज त्यामध्ये काही चेंजेस झाले असेल, कोणाची इन्क्रीमेंट झाली असेल, कोणाची डिक्रीमेंट झाली असेल, आणि 1 महिन्यानंतर तुम्ही परत बघताय प्रत्येक एम्प्लॉयची टोटल सॅलरी किती आहे, तर मला परत क्वेरी राईट करावं लागेल. त्यापेक्षा मी फक्त एक प्रोसिजर बनवून ठेवली, त्याला कॉल करतोय तर मला लगेच अपडेटेड येणार. लगेच इथं मला कळतंय याची सॅलरी वाढली आहे राईट. लास्ट टाइम याची कमी होती, आता इन्क्रीज झालेली दिसते, म्हणजे याची सॅलरी वाढली असणार आहे. आता कळते प्रोसिजरचा काय यूज आहे ओके. का, डोक्यावरून Yes, जाते sir. सगळं. थोडा एक बाउन्स simple झाला सर, बट लेक्चर रिवाइज करा परत आजचं. आणि एक ओके. सिंपल लॉजिक आहे, प्रोसिजर कधी यूज करणार आहे, तुमचा टाइम सेव्ह करण्यासाठी यूज होतो. जर एक क्वेरी आहे ती मल्टिपल टाइम्स तुम्ही यूज करणार आहे तर सिंपल आहे, एखादी गोष्ट मल्टिपल टाइम्स यूज करायची तर त्याला कुठेतरी स्टोअर करून ठेवा ना राईट. ओके. हॉटेलमध्ये तेच ना, मग रोजच टी किंवा चहा म्हणजे कॉफी बनवायची आहे तर त्यांनी काय केलं, एक मशीन घेतलंय त्यासाठी डायरेक्ट. रोजच चहा दूध घ्या, पाणी घ्या, येस सर. चहा टाका त्याच्यात राईट. त्याच्यापेक्षा एक मशीन घेतले, फक्त बटन दाबलाय का रेडी होतोय ना चहा. तेच तुम्हाला इथं काय, जर एकच क्वेरी सपोज मल्टिपल टाइम तुम्ही यूज करणार आहे त्या क्वेरीसाठी तर रोजच ती क्वेरी राईट करून काही म्हणजे मिनिंग आहे का त्याला, तुमचं टाइम त्यामध्ये वेस्ट होतोय ना. येस. मग येस. त्यापेक्षा काय करा, त्या क्वेरीला एका ठिकाणी स्टोअर करून ठेवा आणि जेव्हा पण तुम्हाला त्या क्वेरीची गरज पडेल फक्त काय करायचंय, कॉल करायचंय प्रोसिजरला. प्रोसिजरचं जे नाव असेल त्याला कॉल करायचं आणि तिथं जर सपोज त्या प्रोसिजरमध्ये काही इनपुट पॅरामीटर असेल तिथे इनपुट टाका. क्लिअर आहे. हा जो सेकंड टाइप आपण जो बघितला तो आहे स्टोअर प्रोसिजर विथ इन पॅरामीटर. हा टाइप आहे बी. विथ इन पॅरामीटर. क्लिअर आहे. उद्या परत आपण इन पॅरामीटरचे काही एक्झाम्पल बघू. ठीक आहे. ओके. Sir, सर टास्क दिले असते सर आम्हाला, दोन तरी 3 तरी दिले असते. चाल एक मिनिट मी क्वेश्चन देतो. ठीक आहे. ते आम्ही कम्प्लीट करू उद्या जर
हा क्वेश्चन क्लिअर आहे. इच एम्प्लॉयची ॲव्हरेज सॅलरी फाइंड करायची. ठीक आहे. एक विदाउट पॅरामीटरची Yes. प्रोसिजर क्रिएट करा आणि विथ इन पॅरामीटरची. विदाउट पॅरामीटर म्हणजे नॉर्मल प्रोसिजर असेल, तुम्ही तिला दरवेळेस रन केल्यावर तुम्हाला ती सेमच आउटपुट देणार. बट सेकंड एक प्रोसिजर क्रिएट करा, त्यामध्ये इन पॅरामीटर असेल. त्यामध्ये तुम्ही काय देणार, एम्प्लॉय नंबर पॅरामीटर देणार इन. ठीक आहे. मग तुम्ही कॉल करताना जो पण एम्प्लॉय नंबर तिथं मेन्शन करणार त्याच्यासाठीच ते आउटपुट देणार. ठीक आहे. स्टार्टिंगला विदाउट पॅरामीटरची करताय, त्या प्रोसिजरचं काहीतरी एक XYZ नाव घ्या. सेकंड टाइम परत नाव चेंज करावं लागेल तुम्हाला इन पॅरामीटरचं. ठीक आहे. तर हा क्वेश्चन 2 वेनी सॉल्व्ह करा, एक विदाउट पॅरामीटर आणि एक विथ पॅरामीटर. ओके क्लिअर आहे. ओके सर. येस सागर. सर इन पॅरामीटर म्हणजे त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज किंवा कॅरेक्टर काही पण हे देऊ असं शकता, टाकू काही शकतो, पण म्हणजे काही पण अनलिमिटेड. input देऊ इन शकता. पॅरामीटर म्हणजे अनलिमिटेड. इन पॅरामीटर म्हणजे इनपुट पॅरामीटर. तुम्ही तिथं काही पण देऊ शकता. जसं आपण एम्प्लॉय नंबर दिलता ना, फॉर एक्झाम्पल मला फर्स्ट नेम नुसार बघायचं, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम, तर तुम्ही तिथं फर्स्ट नेम लास्ट नेम पण इनपुट पॅरामीटर देऊ शकता. इन पॅरामीटरचं इन पॅरामीटरच्या मिनिंग म्हणजे त्याच्या आपण पुट करतोय काही कॅरेक्टर व्हॅल्यूज काही. इनपुट देतोय इन सिम्पल. जसं मी सांगितलं, ते मशीन आहे एक चहाचं, त्याच्यात इनपुट तर द्यावं लागेल ना. त्यामध्ये एक काहीतरी त्याच्यात कंटेनर असतील, त्यामध्ये तुम्ही आधीच दूध पाणी साखर ऍड करून ठेवलेलं आहे. जसं तुम्ही त्या मशीनला सांगताय 2 कप चहा बनवा, ते ऑटोमॅटिकली त्यात 2 कप चहा अनुसार ते बरोबर तिथून ते मटेरियल घेणार. ते इनपुट आहे ना. त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण कंटेंट टाकलेलं आहे. राईट. एखादं मशीन आहे, त्याला तुम्ही जोपर्यंत इनपुट देत नाही, आउटपुट कसं देईल तो? इनपुट दिल्यावरच काहीतरी आउटपुट येईल ना तुम्हाला. येस येस. त्याचा मिनिंग तो आहे. हे इनपुट काय आहे, तुम्ही ते म्हणजे तिथं मी सपोज EMP नंबरचं इनपुट देतोय ना, मग त्यामध्ये मी काय होईल, आता ती डायनॅमिक क्वेरी झाली, म्हणजे मी कॉल करताना इथं काही पण एम्प्लॉय नंबर चेंज करेल, तो त्यासाठी मला ते आउटपुट देईल. ठीक आहे. ओके सर. येस सर. ओके. आजचं लेक्चर मी लगेच अपलोड करतोय. ठीक आहे. एक 10-15 मिनिटात अपलोड होऊन जाईल. तुम्ही रिवाइज करा.